नाहीतर बापू तुम्ही देता दिसताय बापूंचा मेकअप झाला. हा अरे कसला काळा दिसतोय का मी? अव काय इतका गोरा दिसताय ना, काय सांगाव. आता कोणाची उपमा द्यावा तुम्हाला. कोथमीर आली ही बर का 10 किलो. आता ही उराकलं पाहिजे. धन आणल्या तर राजा अन्नाच्यातनं काजड मधनं आपलं स्पष्ट बोलणं. आणि बेस्ट धन आहे राजा अन्नाच्यातला. राजा अण्णा म्हणजे कोण? राजेंद्र नाना भाऊ शिंदे. हा आमचा चुलत भाऊ आहे सक्का. आणि त्यांना सांगितलं धन्याचं बी बदलू नका असं सांगितलं. आणि पद्धतशीर देत्यात गेलं की फक्त बदलू नका म्हणले. हो का मस्त आली का नाही कोथमीर होय अण्णा. हा आणि सकाळी 400 पिंडी न्यायची. अहो कशी जाऊ द्या हो 3 रुपयाने जाऊ द्या पण ती यायच्याच आहे ना 1200 रुपये होय अण्णा. होय रेशमा होय रेशमा. अरे ह्याला सांगितलं पाहिजे म्हणजे ह्यो शिकल तुम्हाला कळा ना. पोरं नादावली पाहिजे ती. नसतं हिडीव तरी काढीत जा बापू जाऊ. का बापूचं बोलणं पद्धतशीर हो का चालले. आणि मांडी घालून बसायचा कोथमीर काढायला स्पेशल करायची. हो चेंदा नाही होत पोलिस वाकून काढायची एवढी बसाय पुरती. आणि ह्याचं गणित कसं आहे पॅन्ट भरती म्हणून मागणं हिऱ्याची पिशवी बांधायची अशी जाम. पण ही रान वाळलंय त्याच्यामुळं बांधली नाही होय अण्णा. हा जाता तुझ्या राजीकडे मला काढू दे म्हणतेली नसता बोलतोय. हा हा बोलत्या कोथमीर गावरान लसलशीत नुसती. खालचा प्लॉट संपला. नाही खालची बी माग राहिलेली इथे 2000 पिंडी अजून संपली नाही ती. मी काल जिंकून आली 500 रुपयाची लाकडी. मला नका का द्याय ना ते पण इकत जा. ह्यांना दमावणार आहे मी ना अण्णा. धर माझ्याकडे उलिसा ह्यांना कटाळली पाहिजे ती. हा असा हिशोब आहे माझा. मग तुमच्या ह्यानी ठरवा. आणि निलावा बारामतीला न्यायचं. इकडं मी दिसतोय का बघ. हा आणि तात्या म्हणते ती गदा देत ना त्यांच्या गाड्यावर टाकतो. आणि त्यांना गेल्यावर काय सांगतो माहितीये का मी ही तात्या हिता आणून टाकली ही तुम्ही इकायच्या. हा मला त्रास द्यायचा नाही आणि टेन्शन द्यायचं नाही. काय सांगायचं हा त्यांना नाही त्यांच्या हिथं टाकतोय म्हणल्यावर त्यांनी जी इकायची ती. आणि डोक्याला माझ्या त्रास होतो बघा. राहिलं नाही पाहिजे एवढं करा बस. एवढीच तुम्हाला आपलं माझी विनंती. हा कष्ट केल्या पैसे येतात बापू. मम्मी काय मग कष्ट करणारे पाहिजे. किती वेळ काढायची अजून केवढी लसलशी एवढं 2 वाप. तू नीटदार व्हिडिओ ती ह्याचं गणित सांगू का तुम्हाला सगळ्याला. ती तसलं काय आणते ती तसलं आणतो आपण वस्त्र ग्रो मॅजिक टाकतो. ग्रो मॅजिक आणि तसलं आणतो मनीषा कुंड जाऊन. राजेंद्र सुरेश जाधव त्याच्या कुंड येतो घेऊन आम्ही. आता त्यांना नाना सांगा मनीषा त्या मनीषा आमची. नाही काय झालं आम्ही ती हा टाकतो आणून आमच्या उसाला पण ही टाकले. आणि त्याचं गणित सांगतो वाप्याचं. वाप्यात पाणी नाही साचलं पाहिजे. हा पाणी जर साचलं त्याच्यामुळे तरी ती चांगली आम्ही तीच टाकतो मकाला. आणि साचलं पाणी साचलं ना तर कोथमीर पिवळी पडती. हो त्याच्यामुळं पाणी नाही साचलं पाहिजे. लगेच गेलं पाहिजे वरंगुळून. हा मग चलू दे आता तुमच्या ह्याने ठरवा बापूचं कसं तुम्हाला पटलं तर होय अण्णा. पण लईच बोललो काय हो मी. नाही आता हे 4 मिनिटं झाले. काय तुम्हाला हाय तेवढं बोलून ह्याच्यात पण तीच टाकलंय का औषध. आणि तुमच्यामुळे दिवस गहू आहे ना मम्मी. हे गहू आहे ना इकडं मका या इकली समजी जाते 8 दिवसात काय नाही चिपाड नाही राहत लगेच दुसरं. मग आता हे 4 झाले 14 अजून 12 काढायच्या. चला काढली बर का. 300 पेंडे उपाटली आणि छान सूर्य इकडे मावळत गेला पार. आणि आता आम्ही चाललोय घरी. मला अण्णा न्यायला आलाय तो का गाडी घेऊन. आणि आत्यान बापू पाठीमागून येतात. आता ही सगळं घेऊन जाते मी. जार घेतला का बाळा.
म्हणजे पिशवी आणि ती त्यांना घ्या येईन. आणि पाखरं बघितली का ओरिजिनल कश काय आल्यात मकवर तुम्हाला मागच्या कॅमेरा दाखव. हो का कस काय त्यांचा थावा चाललाय उग अंधार पडायच्या टायमिंगला त्यांची घरी जायची मिठी असती कारण का त्यांची पिल्ल वाढ बघत असते ती त्याच्यामुळं काय घावल ती घेऊन जायचं. हा कस काय चाललंय त्यांचं नादच खोळा उग. चला तर जातो. छान या आता तुम्ही लगेच घरी. माझी चप्पल गाडी वळा हळूच ओलाय तिथं. आणि हो का ह्यो आमचा लसूण. सकाळची वेळ झालेली आहे मस्तपैकी छान. आणि आज चतुर्थी आहे. चंद्र कवा उगवायचा आहे 9 वाजायच्या आधी. आणि आमच्या सगुण्यांना भाकरी टाकल्या तरी पण दारातच यायला झाल्यात. आता त्या किती पिल्लं व्हायच्यात काय माहिती. भलतीच नातवंड खेळवावं लागायच्या ते दोघींची म्हणल्यावर काय साधी ती वय कशा ऐकत्या त्या. काय म्हणला चालत जायचंय एवढी नातवंड सांभाळायची आता काय चला. हो बाया वांग्याची मस्तपैकी भाजी करायची. इतका अंधार पडला होता तरी पळत पळत गेली ताजी वांगी घेऊन आली. काट 2 मोडला अंधारात. माझा तर एक आधीचाच मोडलेला काढायचा राहिलाय ती घावा नाहीच. आणि जेव्हा काम करीन तेव्हा ती दुखतो या. कांदा भाजायचा टोमॅटो भाजायचं कढीपत्ता कोथिंबीर रानातली ताजी तुम्ही तर वाढू झालं बघताय. आता चला मी वांगी चिरती. तुझं काय सगुना धार काढाय टायमिंग आहे अजून मला वांगी चिरायच्यात आणि मग धार काढायची. छान पैकी चला वांग्याची भाजी करूया. थंडी तर खूप वाजते आत्या. राहू द्या चला मी दे इकडे मी नीट करते नाही तर. चल झाली का वांग्याची भाजी. आता तिथं वांगे चिरून सगळं साहित्य काढलं या तो करायची बस फुंडीला द्यायचं चाललं या. मला जायचंय धार काढायला. मगाच्या जर रानापासून दाखवायचं तर चाललंय. आता काय करतो बाबा जे आपण काम करतोय ते दाखवावं लागतंय. सगळं दाखवून आणलं दाखवत चाललंय. वांग्याची भाजी मस्त शिजाय घातली. ताजी वांगी पण आणली आता जाऊन मगाशी मी. आणि सगळं केलं वांग बघा काय ही मसाला आहे त्यात लाल काळा हा की ठेवलाय का त्याच्यात शेंगदाण्याचा कूट घातलाय बरं का कशा जवळी हो का हा बरी वांग. हा त्यात मस्त पैकी हो शेंगदाण्याचा कुट असा छान भरलाय. सगळं करून दिलंय आता आत्याला. आता मी चालली धार काढायला कारण का आता धार पण काढावं लागती. परत गै वराटे आता कारण का उशीर झालाय आणि आज आहे संकष्ट चतुर्थी त्यामुळे मला चतुर्थी पण असते त्यामुळे स्वयंपाक करायचा. खिचडी करायची आता नाही खिचडी मग चतुर्थी आता सोडायची चतुर्थी. आता सोडावं खिचडी केलती का सकाळी खिचडी. लवकर नव्हती केली का मग उशिरा केलती का. आज खिचडीच नव्हती लय दही होतं बटाटा केलं मी आपलं हे करून एवढी होती ती आजीने भिजायला घातल्या त्या दिवशी त्याच्यातच मी बटाटा टाकले एक चिरून आणि ती बरतून खाल्ली. बरं असं नंतर गेली राहणार. असं त्या बाय सगळ्यांना गुड नाईट शुभरात्री. आणि वांग्याची भाजी केलेली कशी वाटली तुम्हाला सांगा. टमाटर कांदा सगळं मिक्सरला बारीक करायचं. कोथिंबीर शेंगदाणं जवळ आपण ते वेगळं बारीक करायचं आणि मग ते भरायचं त्यात आणि अशी मस्तपैकी परतून घ्यायचं. आता छानपैकी सगळी गिरवी टाकली टमाट्याची कांद्याची कोथिंबीर लसूण आणि आता हे असं थोडं झाकण मांडायचं थोडे वेळ त्यात झाकण ठेवायचं. मीठ टाकून झाकण मांडा. व्यवस्थित कॅमेरा धरले. बरं असून द्या. बाय सगळ्यांना गुड नाईट शुभरात्री.